नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन कथेमध्ये डोकावणार आहोत जी आपल्याला बदलाकडे, वृद्धत्वाकडे आणि खरं तर स्वतःच्या जीवनाकडे एका पूर्णपणे नवीन नजरेनं बघायला शिकवते. ही गोष्ट आहे थेरी उत्तराची आणि त्यांचं स्वतःचं शरीरच कसं त्यांचं सगळ्यात मोठं गुरु बनलं याची. चला या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. सुरुवात करूया आरशातील तडापासून, जिथे आपण म्हातारपणाबद्दलच्या आपल्या मनातल्या भीतीला सामोरे जाऊ. मग थेट प्राचीन भारतात जाऊन एका वृद्धेचा शांत निश्चय या भागात थेरी उत्तराची कथा ऐकू. तिसऱ्या टप्प्यात पतन आणि शिक्षक. आपण उत्तर आणि बुद्धांच्या भेटीचा तो निर्णायक क्षण अनुभवू. मग येईल कथेचं हृदय, अनित्यतेची गाथा, जिथे आपण मूळ पाली श्लोक आणि त्याचा अर्थ समजून घेऊ. त्यानंतर हे ज्ञान आजच्या युगासाठी मार्गदर्शक कसे आहेत ते पाहू. आणि शेवटी सरावाची प्रयोगशाळा या भागात हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं यासाठी एक छोटीशी कृती करू. चला सुरुवात करूया एका अगदी आपल्या परिचयाचा अनुभवानं. ती म्हणजे वृद्धत्वाची भीती, नाही का? आपल्या आजूबाजूचं जग, जाहिराती, सोशल मीडिया सगळं काही आपल्याला एकच गोष्ट सांगत असतं: तरुण दिसा, तरुण रहा. पण यामागे एक खोल भीती दडलेली आहे. ही फक्त चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची भीती नाहीये, तर आपलं महत्त्व कमी होण्याची, आपली ताकद गमावण्याची आणि शेवटी आपलं अस्तित्व क्षणभंगूर आहे या सत्याला सामोरं जाण्याची भीती आहे. आपण जे तरुण राहण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो ना, ते म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बदलच आहे. निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे, म्हणजे बदलणारी आहे. पण हे सत्य स्वीकारण्याऐवजी आपण त्याला नाकारतो, ढकलून देतो. आणि याच नको असलेल्या संघर्षामध्ये आपल्या सगळ्या दुःखाची आणि अशांततेची मुळं आहेत. म्हणजे आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. एकीकडे आहे समाजाचा दृष्टिकोन. तो आरशात दिसणाऱ्या प्रत्येक पांढऱ्या केसाला, प्रत्येक सुरकुतीला एक प्रकारची हार मानतो. हा भीतीचा आणि नकाराचा रस्ता आहे. आणि दुसरीकडे आहे ज्ञानाचा दृष्टिकोन. तो वृद्धत्वाकडे अनुभवांची श्रीमंती, मनाची शांती आणि खोल समज मिळवण्याची एक सुवर्ण संधी म्हणून पाहतो. हा फक्त दृष्टिकोनातला बदल नाहीये, तर आयुष्य जगण्याच्या पद्धतीतलाच एक खूप मोठा बदल आहे. चला तर मग आता आपण आपल्या आधुनिक चिंतांमधून थोडा वेळ बाहेर येऊया आणि थेट 2500 वर्ष मागे प्राचीन भारतात जाऊया. कल्पना करा श्रावस्ती शहराची. धुळीने भरलेले रस्ते, बाजारातला गोंधळ आणि हवेत तरंगणारा धूप आणि मसाल्यांचा सुगंध. याच शहरात, याच वातावरणात आपली कथा सुरू होते. आणि आपण भेटणार आहोत आपल्या कथेच्या नायिकेला, थेरी उत्तराला. जरा डोळे मिटून माझ्यासोबत कल्पना करा. श्रावस्तीमध्ये दुपारची वेळ आहे. सूर्य तळपतोय आणि जमिनीतून उष्ण वाफा निघतायत. बाजारातला तो लोकांचा आवाज कुठून तरी लांबून ऐकू येतोय. आणि अशा वातावरणात एका शांत, अरुंद गल्लीतून एक वृद्ध भिक्षुणी अगदी सावकाश चालली आहे. तिने भगवी वस्त्र घातली आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या अगणित कथा लिहिलेल्या आहेत. या आहेत थेरी उत्तरा, ज्यांनी आयुष्याची 120 वर्ष पाहिली आहेत. विचार करा, एक पूर्ण शतक आणि वर 2 दशकं. त्यांचं हे वय म्हणजे त्यांच्या अशक्तपणाचं चिन्ह नाही, तर त्यांच्या दीर्घ साधनेचा आणि अचल धैर्याचा तो एक जिवंत पुरावा आहे. त्यांनी पिढ्यानपिढ्या बदलताना पाहिल्यात, मोठी मोठी साम्राज्य उभी राहताना आणि कोसळताना पाहिलीत. त्या फक्त एक व्यक्ती नाहीत, तर चालता बोलता इतिहास आहेत. कथा आपल्याला सांगते की काय घडलं. भिक्षा मागायला गेल्यावर सलग 3 दिवस एक तरुण अविचारी भिक्खू त्यांच्याकडून सगळी भिक्षा हिसकावून घ्यायचा. कदाचित त्याच्या मनात अहंकार असेल किंवा तो त्यांची परीक्षा घेत असेल. कारण काही असो, उत्तरा 3 दिवस उपाशी राहिल्या. त्यांनी न विरोध केला ना तक्रार. ही त्यांची कमजोरी नव्हती. नाही, ही होती उपेक्षा, म्हणजे सुखदुःख या दोन्हीच्या पलीकडे जाऊन मनाला शांत ठेवण्याची साधना. त्यांची ती शांतता त्यांच्या आतल्या प्रचंड शक्तीची ओळख होती. आणि मग येतो तो क्षण, कथेचा तो निर्णायक क्षण, जिथे एका साध्या अपघातामुळे ज्ञानाचं एक मोठं दार उघडतं. 3 दिवसांच्या उपासानंतर 4थ्या दिवशी नियती आणि करुणा एकत्र येतात आणि एक अशी शिकवण जन्माला येते जी कधीही विसरता येणार नाही. 4थ्या दिवशी भिक्षाटनासाठी जात असताना त्याच अरुंद रस्त्यावर समोरून एक वेगळंच तेज, एक वेगळीच शांतता येताना थेरी उत्तरा यांना जाणवते. ते होते स्वतः तथागत बुद्ध. त्यांच्या चालण्यात एक अथांग शांतता होती आणि त्यांच्या असण्यानेच आजूबाजूचं वातावरण पवित्र झालं होतं. बुद्धांप्रती मनात प्रचंड आदर असल्यामुळे
त्या त्यांना वाट देण्यासाठी बाजूला सरकतात, नम्रपणे मागे होतात. आणि नेमकं त्याच क्षणी वयाने ठकलेला त्यांचा पाय स्वतःच्याच वस्त्रात अडखळतो आणि त्या जमिनीवर कोसळतात. त्यांना इजा होते. क्षणभर सगळं शांत होतं. तेव्हा बुद्ध अत्यंत शांतपणे आणि करुणेने भरलेल्या आवाजात त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना हे शब्द म्हणतात. हे शब्द ऐकायला कठोर वाटू शकतात, पण त्यात टीकेचा लवलेशही नव्हता. ते होतं एका अटल सत्याचं, धम्माचं प्रतिबिंब, जे त्या क्षणी उत्तराला दाखवणं गरजेचं होतं. या घटनेनंतर बुद्धांनी केवळ उत्तरासाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी, येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी धम्मपदातली एक खूप महत्वाची गाथा सांगितली. ही गाथा म्हणजे आपल्या शरीराच्या आणि पर्यायानं या संपूर्ण अस्तित्वाच्या नश्वरतेचं म्हणजे अनित्यतेचं सार आहे. परिजीर्णमिदं रूपम रोगनिलंपभंगुरम भिज्जती पुती संदेहो मरणंतम हि जीवितम. ह्या शब्दांना आपल्या मनात जरा मुरू द्या. हे शब्द पहिल्यांदा ऐकल्यावर कदाचित थोडे कठोर किंवा निराशावादी वाटू शकतात, पण या कठोर सत्याच्या पलीकडे एक खूप मोठी मुक्ती दडलेली आहे. चला आता यातल्या काही शब्दांचा खरा खोल अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द आहे रूपम. आता रूपम म्हणजे काय? फक्त आपला हाडामासाचा शरीर? नाही. बौद्ध तत्वज्ञानात रूप म्हणजे कोणतीही गोष्ट जिला आकार आहे, जी आपण इंद्रियांनी अनुभवू शकतो. आपलं शरीर, एक झाड, एक दगड एवढंच नाही, तर एक विचार, एक भावना, या सगळ्यांना एक रूप आहे. आणि या गाथेचा संदेश आहे की जगातली प्रत्येक रूप असलेली गोष्ट सतत बदलते, ती क्षणभंगूर आहे. आणि आता हा दुसरा शब्द ऐका, पभंगुरम. याच्या आवाजातच, त्याच्या ध्वनीतच एक प्रकारची ठिसूळता जाणवते, नाही का? याचा अर्थ आहे सहज तुटणारं, भंगूर. आणि ही भंगुरता फक्त आपल्या शरीरालाच लागू होत नाही. आपले नातेसंबंध, आपली पदवी, आपला पैसा, आपला अहंकार, आपल्या सगळ्या आवडत्या गोष्टी पभंगुरम आहेत. त्या काचेच्या नाजूक भांड्यांसारख्या आहेत, ज्यांना आपण आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करतो, पण ज्यांचा स्वभावच तुटणं आहे. ठीक आहे, तर हे सगळं झालं 2500 वर्षांपूर्वीचं. पण आजच्या या धावपळीच्या डिजिटल जगात आपल्या लाईफमध्ये याचं काय काम? तर आपण या गाथेकडे फक्त एक धार्मिक श्लोक म्हणून नाही, तर आपल्या आधुनिक आयुष्यातल्या समस्यांना तोंड देण्यासाठी एक प्रॅक्टिकल युजर मॅन्युअल म्हणून बघू शकतो. विचार करा, समजा ऑफिसमध्ये तुमच्या कामावर कोणीतरी टीका केली किंवा तुम्हाला अपयश आलं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपल्याला वाईट वाटतं, आपला इगो दुखावतो. पण या गाथेच्या नजरेतून पाहिलं तर तो आपल्या अहंकाराच्या रूपाचा ऱ्हास आहे आणि ही एक संधी आहे. कदाचित हा एक सिग्नल आहे की ज्या विचाराला किंवा पद्धतीला आपण घट्ट धरून बसलो आहोत, ती आता जीर्ण झाली आहे आणि आता काहीतरी नवीन शिकण्याची, स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर आपण सगळेच एक परफेक्ट आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करतो, नाही का? कायम आनंदी, कायम यशस्वी. पण ही गाथा आपल्याला एक महत्त्वाच्या सत्याची आठवण करून देते की जीवनाचं खरं सौंदर्य त्याच्या या जीर्ण झालेल्या, अपूर्ण आणि बदलत्या रूपातच आहे. आपल्या चुका, आपल्या मर्यादा, आपल्या अपयशाच्या गोष्टी मान्य करण्यातच खरी ताकद आणि प्रामाणिकपणा आहे. नात्याचं तुटणं हे खूप वेदनादायी असतं, कारण आपण त्या नात्याच्या रूपाला कायमचं मानलेलं असतं. पण जर आपण त्याकडे जीवनाचा एक नैसर्गिक विघटन, एक अटळ बदल म्हणून पाहिलं, तर आपण त्यातून द्वेष करण्याऐवजी काहीतरी शिकू शकतो. हे सत्य स्वीकारल्याने आपल्याला स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला माफ करण्याची ताकद मिळते. कारण प्रत्येक शेवट हा एका नवीन, वेगळ्या सुरुवातीची संधी घेऊन येतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे ज्ञान फक्त डोक्यात न ठेवता ते आपल्या रोजच्या अनुभवात कसं आणायचं, यासाठी आपल्या प्रॅक्टिस लॅबमध्ये एक छोटासा पण खूप प्रभावी सराव पाहूया. ही एक सजगतेची कृती आहे, जी आपल्याला अनित्यतेचा अनुभव प्रत्यक्षपणे घ्यायला मदत करेल. हा सराव तुम्ही कुठेही करू शकता. तुमच्या बागेतलं एखादं कोमेजलेलं फूल किंवा जमिनीवर पडलेलं सुकलेलं पान हातात घ्या. त्याच्याकडे अरे रे, हे संपलं या दुःखाने बघू नका. फक्त निरीक्षण करा. त्याचा बदललेला रंग बघा, त्याच्या वाळलेल्या कडा पहा, त्याचा स्पर्श अनुभवा. हा ऱ्हास नाहीये, हा जीवनाचा नैसर्गिक प्रवाह आहे. जसं हे पान एकेकाळी टवटवीत होतं आणि आता शांतपणे निसर्गात परत जातंय, हाच नियम आहे. आणि मग हळूवारपणे तीच करुणा, तेच स्वीकारण्याचे भाव स्वतःच्या शरीराकडे वळवा. आपल्या चेहऱ्यावरच्या, हातांवरच्या प्रत्येक सुरकुतीकडे बघा. ती तुमच्या हसण्याची, तुमच्या अनुभवांची कथा सांगते. शरीरातला प्रत्येक बदल हा जीवनाच्या प्रवाहाचाच एक सुंदर आणि अविभाज्य भाग आहे. आणि शेवटी गाथेतलं ते अंतिम सत्य, मरणंतम ही जीवितम,
जीवन मृत्यूच संपतं. ही घाबरवणारी गोष्ट नाही, तर आपल्याला जाग करणारी एक आठवण आहे. ही आठवण आहे की आपला प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे, प्रत्येक श्वास ही एक देणगी आहे. हे सत्य नाकारून आपण भीतीत जगतो, पण ते स्वीकारल्यानेच आपण खऱ्या अर्थाने, पूर्णपणे आणि निर्भयपणे जगू शकतो. तर मग प्रश्न हा आहे की या क्षणभंगुरतेचं सत्य स्वीकारून आपण आपला आजचा दिवस कसा जगणार?